नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? तर आज आम्ही निघालोय गावाला जायला आणि सकाळचे वाजले आहेत 5 आणि आता मी निघतोय. सर्व पूर्ण पॅकिंग वगैरे झाली आहे. गावापर्यंत जायचा पूर्ण प्रवास आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आता येणारे सर्व व्लॉग आपले असणार आहेत, सर्व गावाकडचे असणार आहेत गणपतीचे. तर तुम्ही नेक्स्ट व्लॉग पण कंटिन्यू बघा आणि आता हा व्लॉग पूर्ण एंड पर्यंत कंटिन्यू बघा. खूप मजा असणार आहे आणि पूर्ण प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता आपण गाडीमध्ये आलो आहे, सगळं सामान वगैरे ठेवलं आहे आणि आता आपण निघतोय आपल्या कोकणच्या प्रवासासाठी आणि खूप जास्त उत्सुकता आहे. तर चला मग निघूया. गणपती बाप्पा. आता आम्ही मुंबई गोवा हायवे वरती पोहोचलोय. अजून खूप मोठा प्रवास बाकी आहे आणि रिदान आता मस्त गाडीमध्ये झोपलाय. तो झोपला की टेन्शन नसतं, प्रवास एकदम मस्त होतो. नाही तर चिडचिड करत बसतो झोपण्यात झाली तर. आता मी सकाळी लवकर उठलोय त्याच्यामुळे त्याची झोप पूर्ण झाली की एनी टाइम चांगली असते आमच्यासाठी. म्हणजे आमचा प्रवास खूप छान होतो. आणि आता 3 वाजता रात्री झोपलाय तो. आम्ही फक्त 1 तास पण नीट झोपलो नाहीये रात्री आणि आम्ही लगेच उठून आम्ही आता निघालोय. तर आता बघूया आता पुढे प्रवास कसा होतोय. छानच होईल प्रवास. तर आता रोहन आता मस्त ड्राईव्ह करतोय, तुम्हाला मी दाखवतो. रोहन आता ड्राईव्ह करतोय आणि मी मागे बसली आहे. मस्त व्ह्यू आहेत आजूबाजूला. आता कोकण अजून स्टार्ट पण झालं नाहीये. आता कोकण वगैरे स्टार्ट झालं ना की अजून मजा येणार आहे. आणि आम्ही फर्स्ट टाइम 4 व्हीलरने चाललोय, नाहीतर आम्ही नेहमी असं ट्रेनने वगैरेच जायचो. आता फर्स्ट टाइम आम्ही 4 व्हीलरने ट्रॅव्हल करतोय. आता कंटिन्यू करूया व्लॉग आणि आम्ही एक हॉल्ट घेऊच मध्ये, तेव्हा आपण व्लॉग कंटिन्यू करू. ही झाली आहे आता गाडीची हालत. आमच्या मानगावच्या पुढे आलो आता आम्ही आणि हे आहे समोर मस्तपैकी जोशी वडेवाले. नाश्ता करायला थांबलो आम्ही आता इकडे आणि आता वाजले आहेत 9:05 आणि हा आहे मस्तपैकी हायवेवरचा व्ह्यू. कोकणच्या रस्त्याची एक खासियत छान आहे की व्ह्यू खूप छान मिळतो येता येता. रिदान बाबू भूख लागली. यस यस, चलो चलो आ जाओ. आता मस्त गरमागरम नाश्ता करूया आणि पुन्हा निघू आपल्या डेस्टिनेशन कडे. कशी आहे सोनल मिसळ? मी खायला पण साथ दिली आहे, खूप मस्त आहे. खा काय प्रॉब्लेम नाही. भूक लागलेली आहे. मस्त आहे मिसळ, खूप छान. रोहनने घेतलेत वडापाव. कसं आहे मला सांग. वडापाव साठी मी कधीच नाही बोलू शकत. मला वडापाव पण आवडतो पण मला सध्या मिसळ खायची इच्छा झाली म्हणून मिसळ घेतली. कसा रोहन? किती गरम आहे बापरे. अरे वडा मस्त आहे. मस्त आहे. भरपूर ठिकाणी यांच्या ब्रांचेस आहेत. थोडा पुढे लेफ्ट साईडला हायवेलाच लागून आहे जोशी वडेवाले. छान आहे. आम्ही आता जस्ट नाश्ता करून निघालो आणि नाश्ता तर खूपच मस्त होता. आणि जोशी वडेवाले भरपूर ठिकाणी त्यांच्या ब्रांचेस आहेत. आम्ही कधी असं ट्राय वगैरे केलं नव्हतं. आम्ही अलिबागला वगैरे जातो, लोणावळा जातो, तर नेहमी ऑन द वे आम्हाला दिसायचं जोशी वडेवाले. पण आम्ही कधीच असं ट्राय वगैरे केलं नव्हतं. नाश्ता ब्रेकफास्ट वगैरे तिथे सगळंच भेटतं. पण आता चाललो आहे तर भूक लागलेली आम्हाला खूप. तर म्हटलं लेफ्ट साईडला होतं एकदम मानगावच्या बरोबर सरळ आला की लेफ्ट साईडलाच होतं ते. तर म्हटलं आपण ट्राय करूया. तर आम्ही ट्राय केलं तर खूप छान होती. मिसळ पाव आणि वडे आम्ही ट्राय केले. चहा पण खूप छान होता. आणि तुम्ही आलात तर जोशी वडेवाले नक्की ट्राय करा.
एकच तास झोप भेटली आहे, पण अजिबात चेहऱ्यावरती झोप नाहीये अजून पण. आता जवळजवळ मी 4.5 तास झाले ड्राईव्ह करतोय. झोप का नाहीये? अरे बाबा, इकडे कोकणाकडे जाताना कारने तुम्हाला जे निसर्ग बघायला मिळतं, अरे वा क्या बात आहे. त्यात पाऊस, खूप छान व्ह्यू आहे, खूप छान व्ह्यू. आणि असा व्ह्यू बघितल्यावर कोणाला झोप येणार आहे? खूप मजा येते, ड्राईव्ह करायला पण मजा येते. खूप एन्जॉय करतो आम्ही प्रवासात, मस्त गाणी ऐकत. एक्साइटमेंट लेवल एंड लेवल झाली आमची, एवढी मस्त वाटते आम्हाला. काय आहे? हवा. हवा येते? कुठे येते हवा? कुठून येते? एसी मधून? एसी मधून हवा येते. तू तर चावी कुठे लावतोय? ती ते लॉक आहे का ओपन करायचं? तिथे ओपन होता डोअर. हा, चावी येते त्याने लॉक ओपन होणार त्याच. तिथे नाही हात लावायचा रिदान, नाही हात लावायचा तिथे, नाही लावायचा. हा नो, हा मुलगा अजिबात ऐकत नाही, खूप मस्ती करतो. लबाड पोरगा आहे तो. हसू नको तू. सगळ्यांना हाय कर, हाय कर. तू कुठे चाललाय? कुठे चालला तू? कुठे चाललायस? कुठे फिरायला चालला? हा, पीप. गावाला चालला? हा, कुठे चालला तू फिरायला? ए, कुठे चालला? गावाला बोल. आपण फिरायला कुठे? बाप्पा, बाप्पाला बघायला. आपल्या घरी बाप्पा आलेत? आपल्या घरी बाप्पा आलेत? हा, तुझेच बाप्पा? डॅडाचे बाप्पा आहेत, तुझे नाही आहेत. मम्मीचे आहेत, मग तुझे नाहीत बाप्पा. तू बाप्पाला कसा हात जोडतो? बाप्पाला हात. तुझा बाबू दाखव. तुझा बाबू कुठे? बाबू, बाबू कुठे? तुझा बाबू दाखव. सगळ्यांना बाबू दाखव. तुझा दाखव. कुठे आहे बाबू? हा यांचा बाबू, आणि हा सगळीकडे हाला घेऊन फिरत असतो. हो ना रिदान? हा, तूच. हा सगळीकडे घेऊन फिरत असतो. ह्याचा फेवरेट आहे हा. खाली गेला, शॉपिंगला गेला तरी हा पाहिजे. तुझा आहे ना बापू? हो ना? हा, काय पाहिजे तुला खायला? काय? ऑरेंज? ऑरेंज चिप्स कसे असतात ते? छान असतात. आणि काय आवडतं तुला? आणि काय आवडतं खायला? असं आवडतं? हा हा, काय काय? हो, मला नाही समजत पण तुझी लँग्वेज. तू काय बोलतो? ऍपल आवडतं? हा, चिप्स, ब्लू चिप्स आवडतात. ओके. आणि फ्रुट्स मध्ये? आणि फ्रुट्स मध्ये काय आवडतं? फ्रुट्स मध्ये? हा, फ्रुट्स मध्ये काय आवडतं सांग? हा असा करतो, खाली जाऊन बसतो. ऍपल आवडतं तुला? ऍपल. इथं फ्रुट्स मध्ये काय आवडतं? ऍपल आवडतं. आणि हा हा, यम्मी लागतो ऍपल. आणि चिप्स आवडतात? ऑरेंज चिप्स आवडतात. ओके ओके. हा गेला आता खाली. हा असंच करत असतो पूर्ण ट्रॅव्हलिंग मध्ये. हा एका जागेला शांत कधीच बसत नाही. दाखवत आहे. किती दाखवते रोहन? 70 किलोमीटर. 70 किलोमीटर्स दाखवत आहे. तरी अजून खूप लांब आहे. आणि आता मस्त पाऊस चालू झाला इकडे. तुम्हाला मी पाऊस दाखवते. खूप जोरात पाऊस आहे.
आणि एकदम अचानक असं क्लायमेट पूर्ण चेंज झालेलं आहे. आता थोड्या वेळापुरता पूर्ण ऊन होतं आणि आता पूर्ण अचानक पाऊस चालू झालाय. तो पण एवढा जोरात चालू झाला, क्लायमेट पूर्ण चेंज झाला. आणि आम्ही चहा शोधतो आणि आम्हाला चहा पिण्याची खूप इच्छा होते आणि ते कुठे कसं जवळपास कुठे चहा दिसत नाही आम्हाला. पूर्ण असं जंगल आहे आजूबाजूला. आता बघू कुठे चहा भेटते आम्हाला. आम्हाला खूप चहा प्यायची इच्छा होते. बोला रोहन, रोहनला चहा प्यायची आहे. तिथं तुला चहा प्यायची आहे? चहा प्यायची तुला? चहा ह्याचं काहीतरी वेगळंच भलताच चालू असतं. हा स्वतःच्या जगात असतो नेहमी. त्याला कोणाशी काही लेणं घेणं नसतं. तो आणि फक्त त्याचं गेम्स आणि त्याचं असं इकडे तिकडे हे करणं, बस, बाकी काय नाही. तर चला आता आपण बघूया कुठे चहा वगैरे मिळते का आणि आपण तिथे गाडी थांबवूया थोड्या वेळासाठी. मग मी तुम्हाला भेटते. आता थोड्या वेळापुरती तुम्हाला मी बोलले की मस्त पाऊस चालू झालाय. अचानक पुन्हा क्लायमेट चेंज झालाय आणि आता तुम्ही परत बघू शकता की पूर्ण रस्ता पूर्ण ड्राय आहे. म्हणजे थोड्या वेळापुरता फक्त पाऊस होता. काश मी व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवला असता, आपल्याला लगेच फरक दिसला असता की कुठपर्यंत कुठून पाऊस आणि कुठे एंड झाला आम्हाला समजलं पण नाही. झाड बघ मस्त आहे. कुठे? हे बघ लेफ्ट साइड. वाव, छान वाटतंय ना? मस्त मस्त. एकदम जवळ दाखव ना. खूप मस्त. फायनली आम्हाला चहा इथे मिळाली आणि आता आम्ही चहा पिऊन आता परत आमच्या प्रवासाला सुरुवात करतोय. रोहन, चहा मिळाली? फायनली चहा मिळाली बाबा. चलो तर आता आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रवासाला. तर चला आपण कंटिन्यू करूया व्हिडिओ. आता आम्ही जात होतो ऑन द वे, तर आम्हाला हा मस्त व्ह्यू भेटला आणि खूप मस्त व्ह्यू आहे आणि खूप छान वाटलं आम्हाला. इथे मस्त वाटतंय आणि तुम्ही ह्या व्ह्यूचा आनंद घ्या. तर आता आम्ही क्रॉस केला आहे लांजा. इकडनं आता 70-80 किलोमीटर दाखवते आपलं गाव. तर बघू आता पुढे कसं काय ते. ब्लॉग कंटिन्यू करा. तर आता आपण थांबलो आहे सीएनजीच्या लाईन मध्ये. सीएनजी आपला संपला संगमेश्वरला. संगमेश्वर पासून मी आता ऑलमोस्ट पोहोचलो आहे कणकवलीला. 4 ते 5 पेट्रोल पंप गेले पण कुठेच सीएनजी नव्हती. सगळीकडे सीएनजी संपली होती. फायनली कणकवलीमध्ये तराळाच्या अगोदर आपल्याला सीएनजी भेटले आहे आणि भली मोठी लाईन आहे. म्हणजे माझा अंदाज तरी 15 ते 20 गाड्या आहे. तो आता इकडे अर्धा तास ते पाऊण तास कुठेच नाही गेला. भरपूर टाइम जाणार आहे पण ठीक आहे. पेट्रोलमुळे सगळे कधीच पोहोचलो असतो पण पावसामुळे अजिबात दमायला होत नाहीये. खूप छान क्लायमेट आहे. एकदम फ्रेश वाटते अजून पण. आता जवळजवळ 10 तास झाले. जवळजवळ 10 तास झाले प्रवास झालाय. अजिबात गरम नाही, काय नाही. दमल्यासारखं पण नाही वाटत आहे. एकदम मस्त वाटतंय नाही की आम्ही एवढा तास गाडीमध्ये बसलोय असं वाटतच नाहीये. आणि आम्ही मस्त रमत गमत आलो. काय घाई नाही आपल्याला कुठे जायची. मस्त आरामात कोकणात चाललोय ना, मग निसर्गाचा आनंद घेत जायचा. का घाई करायची. कंटिन्यू गप्पा गोष्टी करत आलो. अजिबात कोण गाडीमध्ये झोपलं नाहीये रिदान सोडून. मी तर अजिबात झोपली नाहीये. मी पूर्ण कंपनी दिली रोहनला पूर्ण ट्रेक मध्ये. तर आपण आता सीएनजी भरूया आणि इकडनं मला असं वाटतं एक अर्धा तासावरती आपलं घर आहे. बघा सोनल कापते ऍपल
आम्ही थांबलो आहे CNG ची वाट बघत. CNG ची लाईन. भूक लागली आहे. 4:30 वाजलेत. सोनल मस्त पैकी ऍपल कापते. मी सगळं कॅरी केलेलं फ्रुट्स वगैरे मला माहिती होतं काही नाही होणारच आहे म्हणून मी आम्ही सगळी सोय करून आलोय मस्त पैकी. सकाळी सोनलने उठून पायनॅपल शिरा बनवला. ऍपल, बनाना, शेवबुंदी सगळं स्नॅक्स कॅरी करून आलोय. इन केस कुठे काय मिळालं नाही तर आपल्याकडे आहे, बॅकअप आहे आपल्याकडे. रिदान काय खातो तू? काय खातोय? ऍपल. हा बाबू, बाबूला पण देणार. तू काय खातोय? काय खातोयस? ऍपल खातोय. रिदानचा फेवरेट फ्रूट आहे ऍपल. आपटला. चल असं बस. चल 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 चल. याला पुढे बसायची खूप हाऊस आहे. ड्रायव्हर सीट वरती याला बसायची खूप हाऊस आहे ना. थांब बस बस बस. प्रवास करून आता आम्ही पोहोचलोय आमच्या गावी देवगडला. आता आमचं घरी हे आलेलं आहे आमच्या गावचं घर. आम्हाला पोहोचायला थोडा संध्याकाळी उशीरच झाला आणि आम्ही इथे येईपर्यंत घरी ऑलरेडी भजन वगैरे सगळं चालू झालं होतं. त्यामुळे आम्हाला भरपूर गोष्टी कव्हर करायला नाही मिळाल्या. पण भजनाचे थोडे शॉर्ट्स आणि आरतीचे थोडे शॉर्ट्स मी याच्यामध्ये टाकले आहेत, ते तुम्ही बघितले असालच. तर उद्या आपण पार्ट 2 सुद्धा करणार आहोत. याचा पार्ट 2 मध्ये असणार आहे आपला बाप्पा, आपल्या घरातली सगळी माणसं, त्यांच्याशी आम्ही ओळख करून देणार आहोत. तुम्हाला आमचं घर सुद्धा दाखवू आणि अजून जर आम्ही कुठे फिरायला जाणार असेल तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवू. तर पार्ट 2 साठी तुम्ही सगळ्यांनी वेट करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्या नेक्स्ट व्लॉगचे अपडेट्स तुम्हाला येतील. नेक्स्ट व्हिडिओ येईपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. पुन्हा भेटू आपण. तोपर्यंत बाय.